टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। फुलजी, नागपुरात गेल्या सोमवारी जो हिंसाचार झाला त्या संबंधात काँग्रेसने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी शिष्टमंडळ गठन केलेलं आहे, ते आज येत आहे। काय उद्दिष्ट आहे या फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं? नागपूर हे आता शांतताप्रिय शहर म्हणून प्रसिद्ध होतं। सर्वधर्म समभावाची भावना या शहरामध्ये नेहमीच राहिलेली आहे। मात्र एक दुर्दैवी प्रकार ज्या पद्धतीने नागपूर शहरामध्ये घडला की एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत चिथावणी देत जो हिंसाचार ह्या शहरामध्ये घडला त्याची वस्तुस्थिती काय आहे? कारण तो हिंसाचार झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने का समाजविशिष्टाला टार्गेट करण्याचं आणि एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, त्याला सपोर्ट पोलीस प्रशासन करताना दिसून राहिलेलं आहे। त्यामुळे त्याची वास्तविकता काय आहे, कोण हिंसाचार घडवण्यासाठी जबाबदार आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी एक समितीचं गठन केलं। त्याचं नेतृत्व माजी प्रांताध्यक्ष आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब करत आहेत आणि ते नागपुरामध्ये दौरा करून फॅक्ट फाइंडिंग करतील आणि आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।